आणि अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीमध्ये दाखल झालेलं आहे। काटेवाडी हे अजित पवार यांचं मूळ गाव, त्यांचं मूळ घर, निवासस्थान त्यांचं तिथं आहे। त्यांच्या मातोश्री तिथं राहतात। त्या काटेवाडीमध्ये अजित पवार यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे। काटेवाडीकरांना अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव त्यांचं काटेवाडीत नेण्यात आलंय। तिकडे विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यसंस्काराची तयारी अंतिम टप्प्यात आहे। सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या याच प्रांगणामध्ये अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जातील। विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर तिथल्या ग्रामस्थांची, अजित पवारांच्या चाहत्यांची, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। दादांचं एक दर्शन, अंतिम दर्शन आम्हाला मिळावं यासाठी प्रत्येकाचा आग्रह आहे, प्रयत्न आहे। चला चला इकडे आलेले आहेत। जरी इतकं या फंक्शन प्लेसचे असतील तरी इथे एंट्री नाही आहे, तिकडून या। चला तर इकडे विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी तयारी केली जाते। बारामतीकरांवरती आलेलं हे एवढं मोठं संकट आणि त्याला धीरोदात्त मनाने ते तोंड देत आहेत।